अगर अभी तक आपने द वॉइस को सब्सक्राइब। दोस्तों, पालघर जिले की मशहूर जीजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था भिवंडी शहर में बड़े पैमाने पर सामाजिक काम कर रही है। इस संस्था का खास मकसद शिक्षा और रोजगार है, जिसके लिए कई बड़े प्रोजेक्ट संस्था द्वारा चलाए जा रहे हैं और अब संस्था ने अपना काम थाने शहर में भी शुरू किया है। समाज में हर किसी को उसका अधिकार देना, हर वंचित व्यक्ति को उनकी बुनियादी जरूरतों को पूरा करने के लिए मदद करना, शिक्षा के बुनियादी ढांचे को बेहतर करना, बेहतर स्वास्थ्य देखभाल, महिला सशक्तिकरण और स्वरोजगार जैसे विभिन्न माध्यमों से वंचितों को सशक्त बनाना जीजाऊ संस्था का यही मुख्य लक्ष्य है। जीजाऊ संस्था वास्तव में इन सारी चीजों को किस तरह से करती है, आइए देखते हैं। जिजाऊ श्री निलेश भगवान सांबरे यांनी आपल्या स्वकमाईतून सुरू केलेली ही संस्था 5 तत्वांवर काम करते: शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण व रोजगार। आपल्या या संस्थेच्या महाराष्ट्रात 8 CBSE शाळा, 45 MPSC UPSC अभ्यासिका व वाचनालय, 30 पोलीस प्रशिक्षण केंद्र, 130 बेडचे अत्याधुनिक रुग्णालय, या डायलिसिस, डोळ्यांचे ऑपरेशन, NICU, महिलांसाठी प्रसूती कक्ष, दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप, कॅन्सर व मोतीबिंदूचे ऑपरेशन अशा सर्व गोष्टी मोफत केल्या जातात। तसेच आपल्या 12 रुग्णवाहिकाही आहेत। महिला सक्षमीकरणासाठी शिलाई मशीन, ऑटो रिक्षा प्रशिक्षण इत्यादी सर्व गोष्टींचे मोफत प्रशिक्षण देऊन अनेक माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो। प्रत्येक रिकाम्या हाताला काम मिळावे या हेतूने कौशल्य विकासाचे उपक्रम राबविले जातात। त्यासाठी रोजगार साधने पूर्वत खास प्रशिक्षणाचाही प्रयत्न असतो। यासाठी जिजाऊ व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली असून त्यामध्ये शेकडो विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत। संस्थेच्या माध्यमातून 2016 साली अंध व दिव्यांग मुलांसाठी मोफत दिव्यांग निवासी शाळा चालू करण्यात आली आहे। या शाळेत आता एकूण 105 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। यासह स्पर्धा परीक्षेसाठी देखील त्यांना सक्षम केले जात आहे। या सर्व मुलांचे पालक तत्व संस्थेने स्वीकारले आहे। दरवर्षी शेतकऱ्यांना 5 लाख फळे रोपे वाटपाबरोबरच इतरही उपक्रम राबविले जातात। तर ठाण्यातही जिजाऊ संस्थेच्या कार्याने जनमानसात आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे। त्यामुळे ठाणेकरांनाही जिजाऊ ही आपलीशी वाटू लागली आहे। आपल्या ठाणेकरांची जिजाऊ। लांबच लांब रस्ते, सौंदर्य, मोठमोठ्या इमारती, झगमगाट। पण ज्या प्रकारे नाण्याला 2 बाजू असतात तसेच ठाण्याच्याही 2 बाजू आहेत। एक जी सर्वांना दिसते आणि एक जी कोणालाही पाहायची नसते। कचऱ्याचे उंचच उंच डोंगर आणि त्यात हरवलेले बालपण। एक वेळेच्या जेवणासाठी याच लहान मुलांना त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काम करावं लागायचं। या कचऱ्यात काम करता करता त्यांचे भविष्यही अंधारात हरवत होते। ज्या डोक्यात एक वेळेचा जेवणाचा प्रश्न आहे तेथे शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न उद्भवणार तरी कसा? या हरवलेल्या बालपणाला सावरण्यासाठी तेथे कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती। ना शिक्षण, ना आरोग्य, ना स्वच्छता। पण हे हरवलेले बालपण उज्ज्वल करण्यासाठी अहोरात्र झटणारी संस्था म्हणजे आपली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था। ठाणेकरांची जिजाऊ। निलेश सांबरे म्हणजे पालघर, जव्हार, वाडा, मोखाडा, शहापूर, विक्रमगड अशी ओळख त्यांची होती। परंतु ठाणे शहरात पण एवढ्या सर्व महिला वर्ग उपस्थित आहेत, त्याकरता खास करून निलेश सांबरे यांचं मी कौतुक करतो। ठाण्यात आतापर्यंत 9 अभ्यासिका सुरू करण्यात आल्या असून या अभ्यासिकांमध्ये झोपडपट्टीतील गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यात येते।
नमस्कार, मी श्याम नाईक. या ठिकाणी येऊर या ठिकाणी अभ्यासिकेमध्ये सध्या कार्यरत असणारे आम्ही 2 शिक्षकांपैकी एक आहे. माझं एज्युकेशन MSc BEd झालेलं आहे आणि गणित आणि विज्ञान हा विषय शिकवण्याचा मला गेल्या 18 वर्षाचा अनुभव आहे. आणि ज्यावेळेस या ठिकाणी जिजाऊ संस्थेतर्फे अभ्यासिका सुरू केल्या, इयत्ता 1ली पासून 10वी पर्यंत ही अभ्यासिका चालते आणि या अभ्यासिकेमध्ये एकूण 3 बॅचेस आहेत. सुरुवातीला या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला असं कळालं की या ठिकाणी विद्यार्थ्यांना लेखन, वाचन, अक्षर ओळख आणि संख्याज्ञानाचं काही येत नसल्यामुळं आम्ही तिथनं सुरुवात केली. सुरुवातीला विद्यार्थ्यांना अक्षर ओळख करून दिली, संख्याज्ञान करून दिलं आणि त्याचबरोबर इयत्ता 5वीचा जे स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम आहे त्याचा अभ्यासक्रम आम्ही या ठिकाणी शिकवायला सुरुवात केलेली आहे. आता मुलं बऱ्यापैकी वाचायला लागले, पाढे चांगल्यापैकी बोलतात आणि 5वीचा स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम सुद्धा त्या ठिकाणी ते अभ्यास करत आहेत. त्याच्यामुळे त्यांची साहजिकच स्कॉलरशिपची सुद्धा तयारी होत आहे. याच झोपडपट्टीत राहणारी दीपाली संजय काते ही देखील सध्या हॉटेल मॅनेजमेंटच्या 2ऱ्या वर्षात शिकत असून तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च जिजाऊ संस्था करत आहे. इतकेच नाही तर तिला लागणारे शैक्षणिक साहित्य व तिच्या रोजच्या जीवनातील वस्तू देखील संस्थेमार्फत मोफत पुरवण्यात येत आहेत. मला कॉलेज जॉईन करायला स्टार्टिंगला 12,000 पाहिजे होते, तर सरांनी दिलं आणि सेपरेट पैसे पण दिले कपड्यांसाठी आणि वह्या पुस्तकं पण सरांनी कॉलेजमधून घेऊन दिले. प्रॅक्टिकलचे वह्या पुस्तकं पाहिजे होते. स्टार्टिंगला 30-40 हजारचा खर्च होता, सरांनी पूर्ण केला आणि म्हणून सरांनी माझी फी पण भरली जिजाऊ माध्यमात. सर मला खूप मदत करतात, ते गरजेची वस्तू घेऊन देतात. त्यांनी मला हवा असलेला एक फोन पण घेऊन दिला आहे, वह्या पुस्तकांची पण गरज पुरवतात. ते मला प्रत्येक गोष्टीत मदत करतात. येथे प्राथमिक शिक्षणासोबतच मोफत उच्च शिक्षण सुद्धा देण्यात येते. राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण वर्ग देखील घेतले जातात. पण ते तेथेच थांबत नाहीत. जिजाऊ संस्था ही पारंपरिक शिक्षणाच्याही पलीकडे जाऊन या मुलांना कौशल्य आणि ज्ञानाने सक्षम बनवत आहे. नमस्कार. जिजाऊ स्पर्धा परीक्षा केंद्र ठाणे, जिजाऊ या संस्थेने ठाण्यातल्या युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी सावरकर नगर श्रीराम विद्या मंदिरच्या कॅम्पसमध्ये सुरू केलं आणि अगदी NDA पासून ते UPSC MPSC पर्यंतचे सर्व वर्ग या ठिकाणी जिजाऊच्या माध्यमातून मोफत चालवले जातात. बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी विद्यार्थ्यांना वाचनालय मोफत उपलब्ध केला आहे. नमस्कार, माझं नाव विपुल वाचवणे. मी M.Com केलेलं आणि IT क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करत आहे. कम्प्युटरसाठी कोर्सेस सुद्धा अनेक विद्यार्थी करताना दिसत नाही, कारण सर्वांची फीस खूप वाढलेली. आज मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये जायचं जर झालं तर विद्यार्थ्यांना हार्डवेअर नेटवर्किंग म्हणा, सायबर सिक्युरिटी, त्याच्या व्यतिरिक्त आपण ॲनिमेशन म्हणा किंवा या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी साधे सामान्य कोर्स सुद्धा त्यांच्या हातात बदल पडत आहे. जवळ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेल्या 2 वर्षापासून कम्प्युटर क्लासेसच्या माध्यमातून जवळजवळ 120 विद्यार्थी कमीत कमी एका महिन्यामध्ये शिकत होते. त्यांनी डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केला आणि आज संपूर्ण ठाणे शहरामध्ये की आज हे कम्प्युटर क्लासची सुरुवात झालेली आहे. आज आपण इथे सावरकर नगरमध्ये अजून काही विविध कोर्सेस चालू करत आहोत, जसं त्याच्यामध्ये टायपिंग येतो, त्याच्यानंतर MS ऑफिस, ॲडव्हान्स एक्सेल, टॅली विथ GST म्हणा किंवा हार्डवेअरचे कोर्सेस आहेत. कम्प्युटर हार्डवेअरचं त्यांना ज्ञान, हे सर्व कोर्सेस विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देत आहे जो शैक्षणिक समाज. त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर बोलू काही असे कार्यक्रम देखील राबविले जातात. एवढेच नाही तर गरजू मुलांना शैक्षणिक मदत म्हणून आपली जिजाऊ दरवर्षी संपूर्ण कोकणात 25 लाख वह्यांचे मोफत वाटप करते. त्यातील फक्त ठाण्यात 2 लाख वह्यांचे वाटप केले जाते. जिजाऊ संस्थेमार्फत मोफत पोलीस अकॅडमीही सुरू आहे, ज्यामध्ये नवयुवक युवतींना पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देण्यात येते. हे फक्त पोलीस भरतीबद्दलच नाही तर समाज सक्षमीकरणाबद्दल आहे.
नमस्कार, माझे नाव मोहिनी शत्रुघ्न भारमल. मैत्रिणीकडून मला माहिती भेटली की ठाण्यामध्ये जिजाऊ संस्था म्हणून एक अकॅडमी चालते, तिथं फ्री प्रशिक्षण दिलं जातं. माझी सिच्युएशन मी सांगितली की माझे मिस्टर नाहीत, माझं छोटं लहान बाळ आहे आणि मला घरकाम करावं लागतं, त्यामुळे मला वेळ मिळत नाही लेक्चरला बसण्यासाठी की धावपळ करण्यासाठी. तर मग सरांनी त्यावेळेस मला सल्ला दिला की तू आता ते घरकाम, मला विचारलं गेलं की तू घरकाम करते तुला किती तिथे म्हणजे पेमेंट भेटतो असं. तर मग मी बोलले एवढं भेटतं. तर मग मला ते बोलले की आता तू घरकाम सोडायचं आणि पूर्ण दिवस ऑफिसमध्ये बसून तुझी स्टडी करायची, तुला पगार दिला जाईल. आणि ते पहिल्या दिवशी बोलले आणि दुसऱ्या दिवसापासून म्हणजे तिथं मला बोलणं नाही केली आणि पेमेंट मला चालू पण केलं. आणि मग मी घरकाम सोडायला सांगून मला त्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यायला सांगितलं, ग्राउंडवर फोकस करायला सांगितलं. पण त्यावेळेस कसं आता पोलीस भरती निघाली नव्हती, फॉर्म सुटले नव्हते, तर त्यामध्येच एक अग्निशमक म्हणून भरती निघाली, जार निघाला. तर मग मी त्याच्यामध्ये फॉर्म भरला. मला मी इथं पण प्रॅक्टिस करत होती, पण इथं शिडी उपलब्ध नव्हती, तर मला धडकोली या ठिकाणी पाठवण्यात गेले. तिथे मी 1.5 महिना होती. तर माझा खाण्यापिण्याचा खर्च सगळा जिजाऊ संस्थेने केला. फेब्रुवारी मध्ये आमचा रिझल्ट कळाला. तर जिजाऊ संस्थेला आणि माझ्या घरच्यांना इतका आनंद झाला की जिजाऊच्या प्रत्येक सदस्याला म्हणजे इतका आनंद झाला माझा रिझल्ट कळल्यानंतर, माझं सिलेक्शन झाल्यानंतर. आणि मला त्यांचा खूप सपोर्ट मिळाला. घरात प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या महिला भगिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिजाऊ संस्थेने महिलांसाठी विशेष योगा क्लासेस सुरू केले आहेत. कधीही आराम न करता आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र कष्ट करणाऱ्या आपल्या माता भगिनींना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात थोडासा का होईना विसाव्याचे क्षण उपभोगता यावे म्हणून हे उपक्रम राबविण्यात येतात. अनेकदा कलात्मकतेच्या सामर्थ्याला कमी लेखले जाते, पण जिजाऊ संस्था महिलांना त्यांच्या कलागुणांचा शोध घेण्यासाठी, नवीन कौशल्य शिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. त्यासाठीच त्यांना रांगोळी, मेहंदी, हेअरस्टाईल याचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले जाते. रिक्षा फक्त पुरुषच चालवू शकतात ही संकल्पना न मानता जिजाऊ संस्थेने महिलांनाही रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन आतापर्यंत 500हून अधिक महिलांना सक्षम केले आहे. गरजू व निराधार महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आजवर 450 निराधार महिलांना शिलाई मशीनचे वाटप देखील करण्यात आले आहे. महिलांसाठी खास जागर परंपरेचा उत्सव मंगळागौरीचा असे कार्यक्रम राबविले जातात. तसेच महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मेहंदी स्पर्धा आयोजित करणे, प्रजासत्ताक दिनानिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच कोरोना महामारीच्या कठीण काळात अगदी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभावत समाजासाठी देवदूत ठरलेल्या आरोग्य सेविका, डॉक्टर, नर्स, महिला स्वच्छता कामगार, महिला पोलीस या सर्वांनी आपले जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवले. म्हणूनच त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध ठिकाणी 2020 पासून कृतज्ञता भावबीज हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तसेच सुपर वुमन किचन या संकल्पनेच्या माध्यमातून पाककला प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच आयोजित करण्यात आलेला आरंभ नव्या पर्वाचा कार्यक्रम देखील 5000हून अधिक महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. दिवसेंदिवस वैद्यकीय सुविधांच्या किमतीत वाढ होत असताना जिजाऊ संस्था
गरजू लोकांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबवत आहे. एक नंबर तुम्हाला म्हणतात तुम्ही आता वाटा घेतला प्रत्येकाने 2 महिने या डोळ्यामध्ये अजिबातच दिसत नव्हता. शेत आमच्या गावापासून शेती लांब आहे आणि शेतकरी जाऊन तसाच जा या डोळ्याच्या याच्यावर जायचं आणि पायशी शिकायला लागते. आमचा भाजीपाला तो मारायला नाही. माझी घरवाली भाजीला माझा दोन्ही. आता तुम्हाला ऑपरेशन करून कसं वाटलं? एक पुस्तक मला बोललो तुम्हाला लगेच किती पण 3 दिवस आम्ही समोर मोबाईल अद्भुत ना 3 दिवस एक डोळ्यात किती एकच डोळ्यात उजव्या डोळ्यात नाही डाव्या डोळ्यात किती ड्रॉप टाकला असतो येताना पण सगळ्या बाया आता व्यवस्थित मला लागला ना बोलतो तुम्हाला काय सांगतो मराठीमध्ये. तसेच आपल्या झडपोलीला मोफत रुग्णालय आहेच, पण काही आपत्कालीन रुग्ण असतात जे ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतात. त्यांनाही आपण आर्थिक मदत करतो. हे सर्व उपक्रम जिजाऊ संस्था मोफत राबवत आहेतच, पण यासोबतच इतरही समाज उपयोगी कार्यक्रम देखील राबवत आहे. जसे की 26 जानेवारीला कचऱ्यावरील शाळेचा प्रजासत्ताक दिन साजरा करणे, 15 ऑगस्टला कचऱ्यावरील शाळेचा स्वातंत्र्य दिन साजरा करणे, दरवर्षी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करणे, सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त ठाण्यात दिंडीचे आयोजन करणे, स्वच्छता अभियान राबवणे, त्याचबरोबर गणेश उत्सव सजावट स्पर्धा यांसारखे उपक्रम राबविले जातात. जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ. जय जय जय